सुमी मॅडम, सुमी मॅडम, गुड मॉर्निंग. चहा घेता ना? तू चाललास? आणि मी फक्त आणला नाहीये, बनवलाय सुद्धा. खोट. खोटं का बोलेन मी आता? मला खरंच येतो चहा बनवता. तू केव्हा शिकलास? तू जेव्हा मला कारखान्यावर कामाला लावलंस ना तेव्हा. हा, आठवलं? त्या टायमाला तू लय खोटं बोलायचंस. ते आत्ता बोलायची काय गरज आहे का? घे घे, चहा घे. अरे पितीयस ना? हा. काय ग, काय झालं? चांगला नाही झालाय का? नाही. हा? झालंय. मग असं तोंड का वाकडं केलंस? माझं तोंडच वाकड आहे. हा? झालं? सुमे, सांग ना काय झालं? अरे मी ते दात घासले नाहीत म्हणून कसं तरी होतंय. मग कशाला प्यायला सांग इकडे. नाही, तू एवढं मायनं प्रेमानं मला घेऊन आल्यास म्हटलं नाही कसं म्हणू. मग पी. हा. काय? काय नाही, चहा पितेस ना म्हणून कौतुकानं बघतोय तुझ्याकडे. काहीतरीच काय. काय सुरू आहे काय तुझ्या डोक्यात? का? नाही, मला वाटलं तसं. का वाटलं? आता वाटलं. सांग की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? सुमे, आपलं काय ठरलंय? तू फक्त खानावळीवर लक्ष द्यायचं आणि मी राजकारणावर. हा, चल ना, आज बाहेर फिरायला जाऊयात ना. आहे का? आता कुठं काम करायचं ठरवलं नाही तर काम चुकारपणा सुरू झाला का तुझा? तसं नाही ग, पण नंतर आपल्याला वेळ मिळेल नाही मिळेल माहित नाही ना, म्हणून. पायलट, तू गायब होणार आहेस का मी गायब होणार आहे टाइम नाही घावायला? तसं नाही ग, पण मला आपलं वाटलं. चल ना, जाऊयात ना. हे बघ, आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा. हा, आपला. सुमे, होय म्हण ना. अरे पण बाहेर जाऊन करायचं काय? माहित नाही, ते बघूयात ना. पण जे काय करायचं ते मस्त करायचं. अरे पण घरी काय सांगणार? सासूबाई तुला सोडणार नाहीत. ते मी बघतो, ती जबाबदारी माझी. तू फक्त लवकर तयार हो आणि खाली. पायलट, पक्का नव? पक्का. ये लवकर आवरून खाली. हा, आली. समर साहेब, हाताला उचल उचलेत, तयाला बी झालेत. महाराणी. मामित आहे ते अजून झोपल्यात. महाराणी म्हटलं मी. तुम्ही मॅडम ते अजून नाही उठल्या. समर, मी घरच्या लक्ष्मीने लवकर उठायला हवं की नको? ती वेळ झोपून राहायचं. सुमी, अगं सुमी वरती तयार होतीये, केव्हाच उठली ती. बर मम्मा, मला आज ऍक्च्युली बाहेर जायचं होतं जरा. कुठं? ते आपल्या कारखान्यावर ऊसतोड करणारी एक टोळी आहे, तर त्यांनी बोलवलं होतं अगं मला. कशाला? मम्मा, अगं पण मी शब्द दिलाय त्यांना. मी येतो ना जाऊन, असा कितीसा वेळ लागणार आहे? समर, आता जरा तू तुझ्या राजकारणात लक्ष दे. मम्मा, आज फक्त जाऊन येतो, उद्यापासून तू सांगशील तसं. ठीक आहे. आव, जाऊया. तू कुठे? मम्मा, अगं ती माझ्यासोबत येते, म्हणजे आम्हा दोघांनाही बोलवलंय. सुमेश सर, निघूया. चल.
बोला मॅडम, कुठे जायचं फिरायला? महाबळेश्वर, कास पठार की कोयना बॅकवॉटर? साहेब तुम्हाला जिकडे जाऊ वाटते तिकडे चला. तुम्ही असं नाही आहे तर आपल्या दोघांचा दिवस आहे ना, मग दोघांनी मिळून ठरवायचं. सांग. मग काश्मीरला चल, बर्फ असते ना तिथं. हा सुम्या, काश्मीर काय? हाय का? आता तूच म्हणलं सांग म्हणून मग मी सांगितलं. ह, सांग म्हणजे काहीतरी टप्प्यातलं सांग ना, म्हणजे महाबळेश्वर, कास पठार किंवा कोयना बॅकवॉटर असं काहीतरी. मग कास पठार. कास पठार नाही नको, तिकडे आता फुलं नसणार. बरं मग महाबळेश्वर नको, नको. तिकडे आता गर्दी असत. मग मग काय आता कोयना बॅकवॉटर. मस्तपैकी धरण बघू, नावेत बसू, जंगलात फिरू, चालेल? हा ओके, कोयना बॅकवॉटर डन. पण पायलट तू सासूबाईंना काय सांगितलं? सुमे, तू माझी पाठ थोपटायला पाहिजेस बरं का. मग मला बरोबर म्हणवलं मी. पण काय सांगितलंच काय? अरे काही नाही, तिला सांगितलं ऊसतोडीची ती टोळी आहे ना, त्यांना भेटायला जातोय मी. जा म्हटली. पायलट गाडी थांबव. हा अगं पण कोयना लांब आहे अजून. गाडी थांबव म्हटलंय ना, थांबव गाडी. काय झालं? मला तुझी पाठ थोपटायची नाही, शेकायची. खोटं बोलस तू? अगं ते काय नाही. गाडी घ्या आता ऊस तोडीच्या टोळीकडं. सुमे, पण आपण आता आधी तिथे जाऊ आणि मग कोयनाला जाऊ. अगं पण तिथे पोहोचेपर्यंत वेळ होईल. उशिरा जाऊन काय करणार आपण? ते दोघं मिळून ठरवू नंतर. आधी तू गाडीला टर्न मार. खोटं अजिबात बोलायचं नाही. मार टर्न. ठीक आहे. चेअरमन साहेबांची गाडी नावर आहे. अरे साहेबच की. हो हो, चल चल चल. या साहेब या. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी म्हणला होता ना एकदा भेट द्या म्हणून. होय, पण ते आमच्या पालावरती म्हणलं होतं. इथं कुठं उसाच्या फाडात आता तुम्हाला चहा पाणी करायची का आम्हाला? पण चहा पाण्याची काही गरजच नाहीये, आम्ही असेच आलो होतो भेटायला. काय कसं नको साहेब, अहो हे साल तुमच्यामुळे आम्हाला एकदम चांगलं गेलंय. तुम्ही जे कष्ट केले होते त्याचा फक्त मोबदला मी तुम्हाला दिला. साहेब मी बसा इथे. हे तू कुठं बसा? हो, ते पण बरोबर आहे. नाही नाही, काहीच हरकत नाही. तुम्ही तुमची कामं करा, बस माझ्यामुळे थांबायला नको. साईला पटकन 2 ऊस दे. आता साहेब, आता इथं कुठं चहा करणार? एवढा ऊस खावा की. नाही नको नको. बाईसाहेबांची इच्छा तर खाऊ दे की. बरं तुम्ही तुमची कामं करा, उगा आमच्यामुळे खोळंबा नका त्याचा. पायलट ये इकडे. बस. याच्यावर हा बस ये. पायलट तुला ऊस खाता येतोय काय? नाही, मला रस पिता येतो विदाऊट बर्फवाला. अरे मग या बिना बर्फाचीच आहे की. थांब मी तुला ऊस खायला शिकवतो. खा. हे घे. पायलट मी शाळेत असताना ऊसाच्या गाड्या जायच्या कारखान्यावर. आम्ही हे माग पळत जायचो. मोळीतला ऊस असा मोडून काढायचा, नाहीतर असा उपसायचा. ती तोडीवाली माणसं आहेत की नाही, ती लय वैतागायची आमच्या. मग आम्ही म्हणायचो त्यांना, एवढी गाडी भरल्या उसानं
मग एक ऊस त्याला तुमचं काय फरक पडतोय? मग कळलं. सवाल एका ऊसाचा नव्हता, तर तो ऊस काढताना मुळी सैल व्हायची. मग कारखान्यापुरतं जाऊस तर तो ऊस गळत राहायचा. सगळा ताप त्या तोड व्हायलाच नाही. मग कळल्यानंतर बंद केलं की नाही ऊस चोरायचं? चोरी? बारकी पोरं ऊस घेताना चोरी म्हणत नसतात. होतेच ते. नंतर बंद केलं की नाही ऊस घेणं. ऐकतील ती बारकी पोरं कसली. आम्ही काय सुधारलो नाही. मग ती तोडवाली गावात जाताना आमच्यासाठी एक मुळी राखून ठेवायची. मग आम्ही गाडीच्या मागे गेलो की आम्हाला एक ऊस काढून द्यायची. ही भारी दादागिरी आहे. धर. आता पुढचा ऊस तू सोडायचा बरं का? अख्खा? हा. तुम्हाला ते धनी कारभारी वगैरे म्हणत होतीस ना, तेव्हा तुम्हाला स्वप्न द्यायचे आणि असेच कपडे घालते. होय प्रणात. सुमे, तू या कपड्यांमध्ये कशी दिसशील ग? आता मला काय माहित. मला तर वाटतं एकदम छान दिसशील. पाहिलं, तू बी भारी दिसतील बरं का या असल्या कपड्यात. पाहिलं, तू तू खात बस, मी जरा पाणी पिऊन येते. तुम्ही आता ऊस काढून कसलं पाणी? अरे मला तहान लागलं तर काय करू आता? तू थांब, मी आली. थांब थांब थांब. सुमे अगं, एक्सक्यूज मी. सुमे तू? अगं तू पण. तू म्हणालास मी असे चांगले दिसते म्हणून. कशी दिसते? मस्त. तू पण मस्त दिसतेस बर का. चल, जाऊया असंच कोयना बघायला. कोयना? आता कसला कोयना? उशीर झाला आता. मग थांबूया इथंच. चल आपण ऊस तोडायला जाऊया. ऊस? हा, हे अशी नुसतं कापडे घालून माणसांच्यातलं होता येत नाही, कळलं? चल. चल. साहेब, तुम्ही आमच्या सारख्या कामगार लोकांची कापड का म्हणून? असंच चांगले वाटतात ना? आपण तुम्ही मोठी माणसं. अहो काय मोठी बेटी नाही, माणूस माणूस असतोय. बरं आम्हाला तेवढं ऊस तोडायला शिकवा की. हे बघा, हे असा कोयता घ्यायचा आणि उसाच्या का नाही ह्यो असा मुळात मारायचा. नाहीतर काय होतंय, शेतकऱ्याचं नुकसान होते बघा. नीट करा, उगा दुसऱ्याचं नुकसान नका. सुमे, मी नीटच करतोय, तू नीट कर. हा, मी नीट करतोय म्हणा. कामाची सवय मला आहे, तुम्हाला नाही. ताई, आता आम्हाला मोळी बांधायला शिकवा ना. असं ऊस घ्यायचा, असा पाला काढायचा, असा वड काढून शनी असा ऊस गोळा करायचा आणि अशी मुळी बांधायची. हा,
सुमे घे. हा. सुमे अजिबात पाडायची नाही बरं का मोळी. नीट. तू नीट धर की, जरा मदत कर. सुमे काम तुझं आहे, मी कशाला मदत करू. पहिले सुमे तुझा तोल गेला की मी तुला सावरायचं, आणि माझा तोल गेला की तू मला सावरायचं. होय कारभारी. थांब. सुमे सावकाश हा, पडशील नाही तर. पहिले तर तू आहेस की सावरायला. पहिले तर हे काय काय झालं. काटा आला अंगाव. का का माहित नाही का? नाही तू सांग ना. का एक माणूस लाजलंय वाटत. सुमे की जीव माझा भुलला ग राजा माझा भुलला या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाजरा साजरा मुकडा चंद्रवाने फुलला ग. पायलट आजची रात्र हवी आपण इथेच. तुला खरंच राहायचं इथं. हा इथं असं मोकळ्या आभाळाखाली भारी वाटतंय बघ. तू म्हणलास आजचा दिवस आपलाय,
मी म्हणते आजची रात बी आपलीच आहे. आजची रात्र आपलीच.